ठाणे महानगर पालिका के सेवानिवृत्त कर्मचारियों को 1 जनवरी 2016 से लागू 7वें वेतन आयोग के अनुसार अब तक अंतर राशि नहीं मिली है। इस संबंध में सेवानिवृत्त कर्मचारी संघ ने 23 जून को महानगर पालिका आयुक्त को निवेदन दिया था। इस निवेदन में कहा गया कि 8 वर्ष बीत जाने के बाद भी कई कर्मचारियों को 7वें वेतन आयोग के तहत 10% अंतर राशि नहीं मिली है। बताया गया है कि 2016 से 2019 की अवधि में सेवानिवृत्त हुए कर्मचारियों को वेतन आयोग लागू होने के बाद करीब 2 वर्ष तक ही राशि दी गई और वह भी तय रूप में नहीं दी गई। अंतर की पूरी राशि के साथ साथ ग्रेड पे वेतनमान का भी औपचारिक तरीके से निपटारा नहीं किया गया। इस ज्ञापन में यह भी उजागर किया गया कि शिक्षा विभाग को छोड़कर अन्य विभागों के कर्मचारियों के लिए 7वें वेतन आयोग को लागू नहीं किया गया है। इस पर आज एसोसिएशन के अध्यक्ष पीएन पाटिल और सचिव इब्राहिम पठान ने कई कर्मचारियों के साथ ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव से मुलाकात की। कर्मचारियों में खुशी का माहौल है क्योंकि कमिश्नर ने कर्मचारियों की मांगों को ध्यान में रखते हुए मार्च 2024 तक अंतरराशि का भुगतान करने का आश्वासन दिया है। बऱ्याच दिवसापासून मागण्या पूर्ण होत नव्हत्या। आम्ही सारखा पाठपुरावा करत होतो तरी पण आमच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या। त्याच्यामध्ये रजेचा पगार, पेन्शन विक्री, त्याच्यानंतर ग्रॅज्युएटी, 7वें वेतन हे संपूर्ण आमचे देय बाकी होते। आजपर्यंत त्यांनी फक्त कर्मचाऱ्यांना 2च हप्ते दिलेले आहेत। ते संपूर्ण रक्कम जे आहे ते 5 हप्त्यामध्ये देणार आहेत। तरी पण आज आम्हाला आयुक्त साहेबांना भेटून त्यांना आमचे निवेदन दिलं। त्यांना आम्ही आमच्या घराने मांडले। आम्ही संपूर्ण सेवानिवृत्त कर्मचारी आहोत। कोणी आजारी असतं, कोणाला चालता येत नाही, कोणी देवाघरी पण गेलेले आहेत काही लोक। त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर ही आमची देय रक्कम आहे ती देण्यात यावी अशी आम्ही संघटनेतर्फे विनंती केली। आणि या संघटनेचा मान म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या मागण्या फेब्रुवारी 26पर्यंत पूर्ण करतो म्हणून असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। कधीपासून तुम्ही पाठपुरावा करत होता? जवळजवळ 5-6 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय। मग आता आयुक्त साहेबांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं आहे की कधीपर्यंत तुम्हाला 2026पर्यंत तुमच्या सगळ्या रकमा पूर्ण करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे संपूर्ण कर्मचारी आमचे खूप आनंदात आहेत। असे किती कर्मचारी जवळजवळ 350-400 कर्मचारी सेवानिवृत्त संघटनेचे सभासद आहेत। सेवानिवृत्त तर त्याचे 4000, 5000, 7000 झाले असतील आजपर्यंत जेवढे झाले असतील ते, पण संघटनेचे जेवढे सभासद फक्त 350-400 आहेत फक्त। जवळजवळ 2012पासून आमची सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अस्तित्वात आहे आणि आज आम्हाला अगदी सकारात्मक चर्चा करून साहेबांनी आम्हाला अगदी म्हणजे आमच्या मनासारखा एकदम त्यांनी निर्णय दिला का आजच आम्हाला ग्रॅज्युएटीचे ना टोटल 5 हप्ते आहेत। पैकी आम्हाला 2 हप्ते मिळाले। त्या 2 हप्त्यामध्ये आता 3 जे हप्ते ते आम्हाला 1 हप्ता लगेच आम्हाला 1-2 दिवसात मिळतो आहे आणि उर्वरित जे हप्ते आम्हाला एकाच रकमी मार्च फेब्रुवारीच्या आतमध्ये द्यायचे त्यांनी मान्य केलं। आणि या व्यतिरिक्त जे आमचे 10-20-30 आहे नगदीकरणचा फरक आहे, तुम्हाला बोलतो रजा विक्री, पेन्शन विक्री या संदर्भात माननीय आयुक्त साहेबांनी अतिरिक्त आयुक्त श्री रोडे साहेब यांना आमच्याबरोबर चर्चा करून त्याच्यावर निर्णय घ्यायला सांगितला आणि त्या बाबतीत आता रोडे साहेबांना आम्ही भेटून या बाबतीत आम्ही चर्चा करून त्याच्यावर रोडे साहेब काय ते बोलतील ते आम्ही हे करू। बाकी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या सगळ्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर आम्हाला एका रकमी देण्याचे त्यांनी मान्य केलं।